बस झाला तुमचं. चला चला ये का वहिनी, ये वहिनी, ये ना, ये ना. कधी कधी हे सगळं बघितलं ना की खूप भीती वाटते. तिला जेव्हा कळेल की तिच्या आयुष्यात संतती विरह आहे त्यावेळी ही सहन करू शकेल का रे? आणि तू काही विचार केलायस तिला कसं सांगणार आहेस काय याचा? नाही माहिती जगन माझी. आतापर्यंत तरी लपवली आहे गोष्ट तिच्यापासून. तिच्या आयुष्यात संतती विरह आहे हे हिला जेव्हा कळेल ती जिवंत तरी राहील का? नाही म्हणजे एका आईसाठी लेकराचा विरह हा मरणासारखाच काय? नाही सहन करू शकणार रे ही. मला तर खूप काळजी वाटते. काय हसत खेळत दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या माझ्या लेकीचं आयुष्य बेरंग नको व्हायला बाबा. देवा सगळी गंमत ऐका. सगळ्यांनी गुपित ऐका. सगळ्यांनी गुपित ऐका. ए जग्या, 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 तू 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 जग्या ऐक इकडे, इकडे इकडे तू ये इकडे. इकडे तुला सांगते जग्या हिने तुझ्याशी काय केलं. ऐक हिने काय केलं तुला कळलं ना? ऐक भैरवी तू अजिबात शुद्धीत नाहीयेस. तुला कळत नाही तू काय बोलतेस. आपण आज जाऊन बोलूया. मी काय विचारते हिला कोणी काही पाजलंय? हा माहित नाही तिलोत्तमा मॅडम. म्हणजे त्या मगाशी अनामिकाला आत सोडायला गेल्या होत्या ना तेव्हापासून अशा वागायला लागल्या आहेत. नाही कदाचित त्या आत गेल्या तेव्हा काहीतरी प्यायला असणार. या पोरांनी भांग बिंग आणली असेल. नाही बाबा, घरी कोणी भांग आणलेलं नाहीये. नाही 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 मी शुद्धीत आहे. मी शुद्धीत आहे. अटेन्शन अटेन्शन. मी शुद्धीत आहे. मला बोलू द्या. आज मला सगळं सांगून टाकायचंय. बोलून टाकायचंय. ऐक ऐक ऐक. ए ए जगन्नाथ, जग्या इकडे बघ. माझ्याकडे बघ बघ बघ. तुला जर कळलं ना ही तिलोत्तमा, ही काढूच तिलोत्तमा, हिने तुझ्यासोबत काय केलंय तुला जर कळलं ना तू काय करशील माहितीये का? सांगू सगळ्यांना सांगून टाकते. ऐक तो, ऐक तो. शुद्धीत नाहीयेस की काहीतरी बरळते आणि तुम्ही काय सण साजरा करायचा सोडून हे हा तमाशा बघत बसलाय. हा तू चल, तू आज चल चल. गंमत राहिली. गंमत सांगायची. गंमत चल तू आज चल. हो तिलोत्तमा मॅडम बोलू द्या ना तिला. काय अर्ध सत्याने ना संशय वाढतो. हे घर माझं आहे तेव्हा इथे कोणी बोलायचं आणि काय बोलायचं हे मी ठरवणार. तिची अवस्था बघा. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. चल चल आज चल. आज चल चल पटकन. भैरवी आज चल. कशाला कोणी भांग पाजायला पाहिजे? भैरवी आहे ती. हा ती तिची पिऊ शकते की. हा काय ना तिची खोटी प्रतिष्ठा उधळली आहे ना तेव्हापासून ती अशी उधळल्यासारखी वागतीये. तर तिची ती प्यायली असेल. कोण कशाला पाजतंय? नाही ते सहज शक्य आहे. फक्त भैरवी तिलोत्तमाची बालमैत्रीण असल्यामुळे तिलोत्तमाला हे कधीच पटणार नाही. ती कधीच ते मान्य करणार नाही. अच्छा, म्हणजे
या सगळ्याला आई पुन्हा डिफेंड करणार. कमाल आहे नाही? काय कसली डबी आहे पण? मी ही डबी अनामिकाच्या हातात पाहिली होती. सावले, लक्ष देते का? काय? काय अनामिकीने भांग आणली म्हणजे यांचाही प्लॅन होता कोणाला तरी भांग पाजण्याचा. अरे देवा, म्हणजे अनामिकाच्या हातून माईंना मला किंवा तिलोत्तमा मॅडमना भांग पाजायची होती. शक्यता आहे. पण असं का करतायत माई? अगं आता सगळं बरोबर होत होतं. ती भैरवी बोलणार पण होती, पण तुझ्या सासूने काही बोलूच दिलं नाही ना. हे बघा, अनामिकानी हे सगळं केलं असेल असं काही मला वाटत नाही. भैरवीजींमुळे ती आपल्या घरात सगळ्यांची काळजी घ्यायला आली आहे. तिला हे सुचणं शक्य नाही. कदाचित भैरवीजींनीच स्वतः त्या थंडाईमध्ये भांग मिसळली असणार आणि स्वतःच त्या पाहिल्या असणार. बाबांचं म्हणणं बरोबर आहे, पण ठीक आहे, या निमित्ताने आपल्याला कळलं तरी त्यांचं काहीतरी गुपित नक्कीच आहे. सावलीची शंका खरी ठरली. काय गुपित? कसलं गुपित? काहीही गुपित वगैरे नाहीये. ती भांग प्याली होती आणि म्हणून काहीतरी बरळत होती. तुम्ही काय तिचं उगाच ऐकताय? हा, मुळात माझ्या घरात भांग कशी आली? हा, तिला कोणी पाजली भांग? आमच्यापैकी कोणीही भांग या घरात आणली नाही आई. या घराचे संस्कार आम्ही विसरलेलो नाहीये. मॉम, ही डबी अनामिकाच्या हातात पाहिली होती मी.